भिवंडी आगरी महोत्सव 2026 आज अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भिवंडी आगरी महोत्सवाची सुरुवात झालेली आहे। पहिला दिवस हा वारकरी महोत्सव म्हणून ओळखला जातो। त्या निमित्ताने आज सोनाळे गाव ते आगरी महोत्सव ग्राउंड म्हणजे मैदानापर्यंत अतिशय भव्य दिव्य असा पालखी सोहळा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे। खरोखरच लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यासाठी दिलेला आहे। वारकरी समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, गायनाचार्य, वादक, तबला वादक सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे। आपण जर आगरी महोत्सवामध्ये एंट्री केली तर सुरुवातीलाच आपल्याला एक खंडोबाचं मंदिर दिसतंय, त्याच्यानंतर एक पाटलाचा वाडा, वीट भट्टी, शेती म्हणजे आगरी जे संस्कृती आहे ती पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने होत असतो। आगरी महोत्सवाचा उद्देशच आहे की आज नवीन पिढीला आगरी महोत्सवाची माहिती, आगरी समाजाची माहिती व्हावी की आगरी समाज कसा असतो, त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धती, रूढी, परंपरा सर्व या इथे दाखवल्या जातात। आज पहिला दिवस कीर्तनाने त्याची सुरुवात होते। अतिशय पवित्र असा दिवस आजचा दिवस वारकरी महोत्सवाचे आमचे अध्यक्ष शनेश्वरजी वाकडे आहेत। आमची संपूर्ण टीम म्हणजे विशुभाऊ म्हात्रे संस्थापक अध्यक्ष असतील, पंडित पाटील कार्याध्यक्ष असेल, मी स्वतः स्वागताध्यक्ष असेल, शनेश्वरजी वाकडे, ओम भाऊ उपाध्यक्ष, संतोष पाटील, चंदू बाबा, दिनेश भोईर सगळे आणि सर्व महिला पदाधिकारी उपाध्यक्ष म्हणजे सगळ्यांचा अतिशय मोठ्या प्रकारचा सहभाग असा असतो। आगरी महोत्सवासाठी प्रत्येक जण तन मन धनाने प्रयत्न करून हा आगरी महोत्सव भिवंडीतील किंवा ठाण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसा एक नंबर व्हावा यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो आणि त्या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात। खरोखरच मी सगळ्यांना विनंती करतो की या आगरी महोत्सवामध्ये या, इथली परिस्थिती बघा। आगरी समाज जरी भिवंडी आगरी महोत्सव असला तरी सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा महोत्सव म्हणून याची ख्याती आहे। येथे सर्व प्रकारचे खानपान म्हणजे आपले आगरी आपण जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला आगरी धाबा, आगरी खानावळ ही प्रसिद्ध असते, कारण आगरी जेवणच तसं रुचकर असतं। त्यासाठी आतमध्ये येऊन बघा, त्या जेवणाचा आनंद घ्या। प्रत्येकाने आपापल्या फॅमिलीसह संपूर्ण कुठल्याही समाजातील माणूस असो त्यांनी या आगरी महोत्सवाला भेट द्यावी अशी मी मनापासून त्यांना विनंती करतो। आणि आगरी महोत्सव सर्वांसाठी आहे म्हणून सर्वांनी त्यासाठी सहभाग दाखवावा ही नम्र विनंती। भिवंडी आगरी महोत्सव जय भारत। भिवंडी आगरी महोत्सव जय भारत।